नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. जर आजपर्यंत आपण आणखी माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेले आहे त्यांचे धन्यवाद. तर मग आज आपण पाहूया सिमिलॅरिटी. तर सिमिलॅरिटी मध्ये स्टार्टिंगला फर्स्ट पॉइंट आहे आपला रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. हा या चॅप्टर साठी हा रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा खूपच महत्त्वाचा आहे. हे जर आपल्याला या ह्याची चार प्रॉपर्टीज जर व्यवस्थित समजल्या तर आपल्याला पुढचे प्रॉब्लेम्स आणि पुढचे थेरम्स जर प्रूव्ह करायचे असतील तर आपल्याला ते खूप सोपे जातील. तर हे समजून घेऊया आपण. रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ह्याच्या नावामध्येच पहा रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो शिकायचा आपल्याला, त्याच्याशी संबंधित असलेले प्रॉपर्टीज आहेत. तर आपण दोन प्रकारचे ट्रायंगल घेऊया, एक ॲक्युटँगल ट्रायंगल घेऊ आणि एक ॲब्स्ट्रॅक्ट ट्रायंगल घेऊ. हा ट्रायंगल एक पहा ABC आणि हा दुसरा ॲब्स्ट्रॅक्ट ट्रायंगल घेऊया आपण. कुठल्याही प्रकारचे जर दोन ट्रायंगल घेतले तर आपल्याला त्याच्या एरियाचा रेशो काढता येतो. असं काही नाही की ॲक्युटँगल आणि ॲब्स्ट्रॅक्ट ट्रायंगलच घ्यावेत, असे कुठल्याही प्रकारचे घेता येतात. PQR. आता ॲक्युटँगल ट्रायंगल पहा आहे ABC. ह्याची हाईट आपण ही काढूया. इथं ॲक्युटँगल ट्रायंगलची हाईट येते ट्रायंगलच्या मध्येच येते. AD इज द हाईट आणि याची हाईट काढण्यासाठी आपल्याला बेस QR ला एक्सटेंड करावं लागेल आणि याची हाईट येईल इथं या ठिकाणी PS. ट्रायंगल ABC चा बेस आहे BC, हाईट आहे AD. ट्रायंगल PQR चा बेस आहे QR, हाईट आहे PS. आपल्याला याचा रेशो काढण्यासाठी आपल्याला दोन ट्रायंगलचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेस आणि हाईट कोणती आहे हे समजून घेणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. जर बेस आणि हाईट जर ओळखता आली आपल्याला तर ह्या प्रॉपर्टी आणि किंवा ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायला खूप सोपं जाईल. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे की एरिया ऑफ ट्रायंगल्स म्हटले. मग एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ ट्रायंगल is equal to 1/2 base into height. 1/2 base into height. याच्यासाठी आपल्याला मी म्हटलं की आता बेस आणि हाईट माहित असणं आवश्यक आहे. तर आपण काय करूया, अगोदर ट्रायंगल ABC चा एरिया काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 1/2 बेस. ABC चा बेस आहे BC, हाईट आहे AD म्हणून BC into AD. BC into AD. This is the equation number 1. आता या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय? एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 1/2 into base. त्याचा बेस QR आणि हाईट PS. QR into PS. This is the equation number 2. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला काय म्हटले की ते एरियाचा रेशो. मग याचा रेशो घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle PQR is equal to 1/2 BC into AD upon 1/2 QR into PS. तर इथं काय होईल पहा. आता ह्या दोन रेशोच्या ह्याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 1/2 सेम आहे. 1/2 इक्वल आहे. 1/2 गेट कॅन्सल. So 1/2
कॅन्सल झाल्यानंतर शिल्लक काय राहिलंय? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर is equal to base into height BC into AD. BC into AD upon QR into PS. हा आपल्याला इथं प्रॉपर्टीज मिळाली या ठिकाणी. म्हणजे जर आपल्याला आता प्रत्येक वेळेस त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर काढायचा असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही. इथं आपल्याला एक रूलच मिळालाय भेटला. याच्यामध्ये काय रूल आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू बीसी इंटू एडी अपॉन क्यूआर इंटू पीएस. म्हणजे ह्याला जर आपण असं वाचलं तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, ह्या साईडला लेफ्ट हँड साईडला काय वाचायचं? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the product of is equal to इथं ह्या दोन्हीला product of base into height, base and corresponding height. corresponding कशासाठी? म्हणजे base या ट्रायंगलचा बेस असेल तर या ट्रायंगलची हाईट प्रॉडक्टला असावी. त्याच्यानंतर रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ, हा रेशो आहे रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ बेस and corresponding height. हाच प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायची. बघा ही प्रॉपर्टी मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला. आपण म्हणजे ह्याच्यावरून काय मिळेल आपल्याला? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. Two triangles is equal to, जास्त त्याला पाठ करण्याची काही जास्त गरज नाही, लक्षात ठेवायला खूप सोपं. ह्या इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला काय वाचायचं? रेशोज ऑफ, हे रेशो आहे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आहे म्हणून रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द, हा पण रेशो आहे, इज इक्वल टू the ratio of product of product आहे, रेशो आहे आणि तो न्यूमरेटरला प्रॉडक्ट आहे, डिनॉमिनेटरला प्रॉडक्ट आहे. product of bases and corresponding height. corresponding height. किती सोपं आहे लक्षात ठेवायला पहा. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ बेस अँड हाईट. या पद्धतीनं लक्षात ठेवा. आणि जर समजा आपण शॉर्ट मध्ये इफ एरिया A1 base B1 and height H1 घेतली आणि पुन्हा एरिया A2 base B2 height H2 जर घेतली तर आपल्याला हे शॉर्ट मध्ये कसं लिहिता येईल? A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. या पद्धतीने पण शॉर्ट मध्ये घेता येईल आपल्याला. आता आपण ह्याच्यातली सेकंड प्रॉपर्टी पाहू. आता पहिली जी आपण होती फर्स्ट प्रॉपर्टी, आता आपण सेकंड प्रॉपर्टी पाहू. इथं मी दोन ट्रायंगल आहेत, इथं पण ट्रायंगल ABC and ट्रायंगल ABD, ट्रायंगल ABC and ट्रायंगल ABD असे दोन ट्रायंगल घेतलेले आहेत आपल्याला. ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे आपल्याला. रेशो ऑफ एरियाज ऑफ
टू ट्रायंगल म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABD. आताचा जो आपला प्रॉपर्टी होती त्याच प्रॉपर्टी नुसार सांग एरिया ऑफ रेशो ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देयर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. या ट्रायंगलची ट्रायंगल ABC चा बेस BC आहे, बेस BC आणि हाईट AB. तसं या ट्रायंगलचा पहा, या ट्रायंगलचा बेस BD हा ABD ट्रायंगल आहे, तर याचा बेस BD आणि हाईट AB, बेस BD आणि हाईट AB. आता थोडंसं या रेशोचं निरीक्षण करा. तुम्हाला इथं बेस इंटू हाईट दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. या ठिकाणी AB आणि AB हाईट सेम आहे, मग ती कॅन्सल होईल. मग शिल्लक काय राहणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABD is equal to BC upon BD. BC upon BD. मग जर समजा आपण ह्या एरियाला जर A1 घेतलं, ह्या एरियाला A2 घेतलं, तर राहिलं काय न्यूमरेटरच्या ट्रायंगलचा बेस B1 अपॉन दुसऱ्याचा बेस B2. म्हणजे जर इथं हाईट सेम आहे, हाईट सेम असेल तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर बेसेस. म्हणजे हाईट सेम असेल तर बेसच्या रेशो एवढा येईल. काय होईल हाईट सेम असेल तर बेसचा रेशो एवढा येईल. म्हणजे प्रॉपर्टी 2 काय होईल नंबर 2 if the ratio of areas of two triangles with equal height is equal to the ratio of their base is equal to the ratio of their bases. म्हणजे हाईट सेम असेल तर बेसेसच्या रेशो मध्ये असेल. आता आपण नाउ द थर्ड प्रॉपर्टी. आता हे दोन ट्रायंगल मध्ये या दोन ट्रायंगल पाहिजे, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. हा ABC ट्रायंगल आहे आणि हा BCD ट्रायंगल आहे. आपल्या फर्स्ट प्रॉपर्टी नुसार एरिया ऑफ रेशो ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. तर ABC चा बेस आहे BC आणि हाईट आहे AP. आता BCD चा पण बेस BC च आहे आणि हाईट आहे DS. तर मग इथं काय होईल हे BC बेस कॅन्सल होईल. बेस कॅन्सल झाल्यानंतर शिल्लक काय राहील एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD is equal to AP upon DS. AP upon DS म्हणजे काय राहिलं जर ह्याची बेस सेम आहे तर एरिया ऑफ रेशो ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर हाईट. म्हणजे जर बेस सेम असेल तर हाईटच्या रेशो एवढा. म्हणून therefore third property the ratio of areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their height. बेस इक्वल असतील तर हाईटच्या रेशो बरोबर आणि हाईट इक्वल असेल तर बेसच्या रेशो बरोबर. द फोर्थ प्रॉपर्टी बघा हे दोन लाईन L आणि लाईन M पॅरलल लाईन आहे.
त्या दोन पॅरलल लाईन मध्ये ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD ड्रॉ केलेले आहेत. मग आपण फर्स्ट प्रॉपर्टी नुसार ह्याला सॉल्व करूया. अगोदर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD is equal to product of their ratio of product of their base and corresponding height. ट्रायंगल ABC चा बेस आहे BC and याची हाईट दोन पॅरलल लाईन मध्ये जर ट्रायंगल असतील तर त्यांची हाईट कशी असते? हाईट सेमच असते. म्हणून आपण इथे फक्त h घेऊया. आता दुसऱ्या BCD ट्रायंगलचा बेस आहे BC and height h. कारण दोन ट्रायंगल जर एका पॅरलल लाईन मध्ये ड्रॉ केलेले असतील तर त्यांची हाईट सेम असते. कारण हे दोन पॅरलल लाईन त्याच्यामध्ये जे डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ऑलवेज इक्वल असतं. therefore the height of these two triangles are equal. ह्याची हाईट AC असेल, ह्याची हाईट जर आपण इथे घेतली तरी ही हाईट आणि ही हाईट इक्वल असेल. कारण परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज ऑलवेज equal. therefore here h1 cancel, BC and BC also cancel. मग हे जर cancel तर इकडे काय राहिलं? फक्त 1 राहिलं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD is equal to 1. therefore हा इकडे घ्या. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to एरिया ऑफ ट्रायंगल BCD. म्हणजे इथं आपल्याला काय प्रॉपर्टी मिळाली की दोन्ही एरिया सेम आहेत. दोन्ही ट्रायंगलचा एरिया इक्वल आहे. कधी? इफ बेस अँड इक्वल हाईट. सेम बेस अँड सेम हाईट. जर दोन ट्रायंगलची बेस अँड हाईट बोथ आर इक्वल देन एरिया ऑफ दीज टू ट्रायंगल्स आर इक्वल. म्हणजे आपल्याला इथं काय प्रॉपर्टी मिळाली? आपल्याला फोर्थ प्रॉपर्टी काय मिळाली? इफ बेस अँड हाईट आर इक्वल ऑफ बोथ ट्रायंगल्स देन एरिया ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल. मग त्यांचा एरिया सुद्धा इक्वल असेल. ह्या चार प्रॉपर्टी आपण शिकले. कोणत्या आपण चार प्रॉपर्टी शिकल्यात. आपण त्या एकदा रिवाइज करू. आपण पहिली प्रॉपर्टी शिकली आहे की पहिली प्रॉपर्टी आहे जर दोन ट्रायंगलचा इफ base and height are different up to triangles. base and height जर different असेल तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय आहे? A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये आहे A1 upon A2 is equal to जर हाईट सेम असेल तर बेसच्या रेशो मध्ये B1 upon B2. कधी? H1 is equal to H2 असेल. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आहे जर त्यांची हाईट सेम असेल बेस सेम असेल A1 upon A2 is equal to H1 upon H2. Reason B1 is equal to B2 असेल. And fourth property A1 is equal to A2. A1 is equal to A2. पण कधी? B1 is equal to B2 and H1 is equal to H2. म्हणजे first property काय असेल? Ratios of areas of two triangles is equal to the ratio of product of their base and corresponding height. Either if height is equal then ratio of areas of two triangles is equal to the ratio of their corresponding bases. If bases are equal then ratio of areas of two triangles is equal to the ratio of their corresponding heights. And base and heights both are same then the areas of two triangles are. आता आपण बघूया practice set 1.1 first problem. Base of a triangle is 9 and height 5. Base of another triangle is 10 and height 6. Then find the ratio of areas
area of first triangle is A1, base B1 and height H1. त्याच्यानंतर सेकंड ट्रायंगलचा कन्सिडर करू आपण and area of another triangle is A2, base B2 and height H2. मग आपल्याला याच्यामध्ये गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे? एरिया ऑफ बेस ऑफ ट्रायंगल 9, फर्स्ट ट्रायंगलचा B1 is equal to 9, H1 is equal to 5, त्याच्यानंतर B2 is equal to 10 and H2 आपल्याला H2 is equal to 6. तर आपल्याला करायचं आहे रेशो ऑफ एरियाज काढायचा आहे. A1 is to A2 आपल्याला फाइंड आउट करायचं. तर आपल्याला माहिती आहे रूल. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे? द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of products of their bases and corresponding height. Therefore, A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. A1 upon A2 is equal to B1 9 into H1 5 upon B2 10 into H2 6. जर इथे सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 3 3 जा 9. मीन्स काय आलं इथं? A1 upon A2 is equal to 3 into 1 3, 2 into 2 4. Therefore, A1 upon A2 is equal to 3 upon 4. म्हणजे रेशो काय आला? A1 is to A2 is equal to 3 is to 4. या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम, BC perpendicular AB दिलाय, AD perpendicular AB, BC is equal to 4, AD is equal to 8. Then find the area of triangle ABC upon area of triangle ADB find out करायचं आपल्याला. तर ह्या ट्रायंगलचं थोडंसं ह्या फिगरचं निरीक्षण करा थोडंसं बघा. BC AB ला परपेंडिक्युलर आहे आणि AD AB ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथं ABC आणि ADB, हा ABC ट्रायंगल आहे आणि हा ADB ट्रायंगल आहे. ह्या दोघांचाही बेस सेम आहे. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB चा बेस सेम आहे. मग त्यांचा एरियाचा रेशो is equal to the ratio of their height, ratio of their corresponding height. त्या दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे. In triangle ABC and triangle ADB, base AB is common. Therefore, ratio of areas of these two triangles, area of triangle ABC upon area of triangle
ADB is equal to their ratio of their bases. Ratio of their heights. ABC ची height आहे BC upon ABD ची height आहे AD. BC upon AD. Reason, triangles having equal base. Triangles having equal base. आता ह्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. BC आहे 4, AD आहे 8. एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle ADB is equal to 4 upon 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle ADB is equal to 1/2. Now the third problem, figure segment PS perpendicular segment QR and segment QT perpendicular segment PR. इथं आपल्याला दिला RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12. 12 दिला आपल्याला. फाइंड आउट करायचंय QT. आता इथं पहा आपण इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR, if base QR घेतला आपण, base QR and height PS, त्याच्यानंतर and if base PR घेतला आपण, base PR and height QT and height QT घेतली. म्हणजे एकच ट्रायंगल घ्या दोन्ही वेळेस. ट्रायंगल PQR, बेस QR and height PS, त्याच्यानंतर बेस PR and height QT. मग आपला जो आता जी प्रॉपर्टी आहे एरिया, ratios of areas of two triangles is equal to the ratio of product of their base and height. Means area of triangle PQR upon area of triangle PQR. तोच ट्रायंगल घ्या दोन्ही वेळेस. आपण न्यूमरेटरला एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचा बेस घेणार आहे बेस QR into height PS. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR त्याचा इथं बेस घेणार आहे बेस PR and height QT. मग आता इथं दिलेल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. इथं काय होईल? एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR दोन्ही वेळेस त्याच ट्रायंगलचा एरिया म्हणून सेम असेल तो कॅन्सल होईल. आणि इथं पुढं काय शिल्लक राहील? आता इथं किमती ठेवा. इथं किमती ठेवल्यानंतर इथं राहील 1 PQR अपॉन एरिया ऑफ PQR ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR कॅन्सल झालं. तिथं 1 राहिलं. QR आहे 6 into PS 6 अपॉन PR 12 into QT. फाइंड आउट करायचं आपल्याला. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 2, 2 2 जा 2 3 जा 6. मीन्स काय राहील? तर 1 is equal to 3 into 1, 3 upon QT. 1 is equal to 3 upon QT. मग याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. QT is equal to याचा डिनॉमिनेटर काय म्हणजे 1. QT into 1 QT. 3 into 1 3. Therefore QT is equal to 3. QT is equal to 3. आता ह्या ट्रायंगलला आपण सेपरेट एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरून सुद्धा सोडवता येतं आपल्याला. पण आपण हा कन्सेप्ट शिकत आहोत म्हणून याप्रमाणे. तर आपण आता फोर्थ प्रॉब्लेम पाहूया. फोर्थ प्रॉब्लेम आहे AP perpendicular BC and AD parallel BC. Then find the area of triangle ABC is to area of
ऑफ ट्रायंगल BCD. ह्या दोन पॅरलल लाईन मध्ये हे दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD. जर टू पॅरलल लाईन्स मध्ये जर दोन ट्रायंगल काढलेले असतील तर त्यांची हाईट सेम असते, कारण की आपण पॅरलल लाईन मधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते जर perpendicular distance is same, therefore the height of these two triangles is also same. एक ट्रायंगल ABC ची हाईट आहे AP आणि ट्रायंगल BCD ची हाईट आपल्याला इथं काढता येईल या पद्धतीने. पण AP is equal to हे DQ, हे दोन्ही हाईट सेम असतील. therefore answer AD parallel BC हे given आहे आपल्याला. AD parallel BC given. Therefore heights of triangle ABC and triangle BCD are equal and base BC is also same. हे दोन्ही ट्रायंगलचा एकच बेस आहे. ह्या दोन्ही ट्रायंगल ह्या BC ह्या बेस वर आहेत. therefore base is also same. मग आपण एक कंडिशन आहे की जर triangles having areas of two triangles having same base and same height are equal means areas of two triangles having same base and same height are equal. ज्या दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट सेम आहे त्यांचा एरिया सेम असतो. therefore area of triangle ABC is equal to area of triangle BCD. reason triangles having same base and same height इथे लिहिलेलं आहे आपण. आता हे ABCD ला ह्या बाजूला घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू इकडे काय नाही म्हणजे 1/1 राहील. मग आता ह्याचा रेशो काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD is equal to 1:1. या पद्धतीने याचा रेशो येईल आणि हेच आपलं आन्सर आहे. Now we solve the fifth problem. In triangle ABC, PQ perpendicular BC and AD perpendicular BC. Then find the following ratios. हे चार रेशो दिलेले आहेत आपल्याला, ते चार रेशो सॉल्व करायचे. त्यातला पहिला घेऊया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC करायचे. तर ट्रायंगल PQB हा आहे PQB आणि PBC या दोन्ही ट्रायंगलचा व्हर्टेक्स सेम आहे आणि त्यांचा बेस एका लाईन मध्येच आहे, म्हणून त्यांची हाईट इक्वल येणार. जर दोन ट्रायंगलची व्हर्टेक्स सेम असेल आणि जर बेस एका लाईन मध्ये असेल तर हाईट्स आर इक्वल. मग या दोन्ही ट्रायंगलची ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PBC हाईट इज इक्वल. हाईट इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. therefore the ratio of areas of two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding bases. therefore area of triangle PQB upon area of triangle PBC is equal to, ह्यांचा बेस आहे PQB चा बेस BQ अपॉन PBC चा बेस आहे BC is equal to BQ upon BC. हा झाला पहिला रेशो. Now the second ratio, area of triangle PBC upon area of triangle ABC. हा पहा PBC हा ट्रायंगल आहे and ABC हा ट्रायंगल आहे. तर दोघांचाही बेस BC is a common. therefore in triangle PBC and triangle ABC base BC is equal. therefore the ratio of areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding height. म्हणजे जर दोन ट्रायंगलचा
बेस इक्वल असेल तर त्यांच्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट, त्यांच्या हाईटच्या रेशो बरोबर येतो. Therefore, area of triangle PBC upon area of triangle ABC is equal to, त्यांची हाईट PBC ची हाईट आहे PQ, PQ upon ABC ची हाईट आहे AD, PQ upon AD. Now the third ratio, area of triangle ABC upon area of triangle ADC. ट्रायंगल ABC हा आहे, ट्रायंगल ABC हा मोठा ट्रायंगल आणि ADC हा ट्रायंगल. इथे पण व्हर्टेक्स एकच ठिकाणी आहे आणि बेस आर इन वन लाईन, बेस एकाच लाईन वर आहे म्हणून यांची हाईट आर सेम. ह्या ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADC ची हाईट काय आहे, इक्वल हाईट आहे. म्हणून in triangle ABC and triangle ADC height is equal. Therefore, the ratio of areas of two triangles with equal height, the ratio of areas of two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding bases. Height same असेल तर त्यांचा एरियाचा रेशो त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADC is equal to ABC चा बेस BC upon ADC चा बेस आहे DC. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADC is equal to BC upon DC. Now the fourth ratio, area of triangle ADC upon area of triangle PQC. आता area of triangle ADC हा ट्रायंगल आहे आणि PQC ह्या दोन्ही ट्रायंगलचे हाईट पण डिफरंट आहे आणि बेस पण डिफरंट आहे. हाईट इज डिफरंट and also base is also different. Therefore, the ratio of areas of two triangles, the height and base both are the different asतील. The ratio of areas of two triangles is equal to the ratio of the product of their bases and corresponding heights. तर त्यांच्या बेसच्या आणि हाईटच्या प्रॉडक्ट एवढा असतो. Therefore, area of triangle ADC upon area of triangle PQC is equal to, ADC चा बेस DC आहे आणि हाईट AD आहे. Therefore, DC into AD upon PQC चा बेस QC आहे and height PQ. Therefore, QC into PQ. याप्रमाणे हे चारही रेशो सॉल्व करायचे. धन्यवाद.